तक्रारदार महिलेच्या डोक्यात दगड मारून तिला दुखापत केली, हात पिरगळून तिचा हात फ्रॅक्चर केला आणि तिच्या गळ्यातील आणि कानातील तसं सोरण्याचा ऐवज चोरून नेला। नमस्कार, आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी। लोणेरेत वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला, जबरी चोरी प्रकरणी आरोपी महिलेला 24 तासात अटक। लोणेरे परिसरात दिनांक 3 जानेवारी रोजी शेतात एकटी असलेल्या वृद्ध महिलेवर दगडाने प्राणघातक हल्ला करून सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती। या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासात आरोपी महिलेला अटक केली आहे। घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। शनिवारी दुपारी गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोणेरे या ठिकाणी अशी माहिती मिळाली की एक वृद्ध महिला शेतकाम करण्यासाठी गेलेली होती आणि तिला कोणीतरी एका अज्ञात महिलेनं, अनोळखी महिलेनं मारहाण करून तिच्या गळ्यातील आणि कानातील सुवर्णफुले चोरून नेलेली आहेत, जबरी चोरी केलेली आहे। म्हणून आम्हाला कळल्यानंतर आम्ही लागलीच घटनास्थळी पोहोचलो होतो। पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कळलं की ती जी काही वृद्ध महिला आहे, तक्रारदार टेंबे म्हणून, वय वर्ष 75, त्यांना दुखापत झाल्याने त्यांना उपचाराकरता माणगाव या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं होतं आणि त्या थोड्या बेशुद्ध अवस्थेत होत्या। घटनास्थळी भेट दिली, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन जी वृद्ध महिला आहे त्यांची देखील विचारपूस केली। काही वेळानं त्या शुद्धीवर आल्यानंतर घडलेल्या घटनेबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली। त्यांच्याकडून असं कळलं की एक अनोळखी महिला तोंडाला स्कार्फ बांधून आली। काहीही न बोलता तिनं त्या वृद्ध महिलेच्या, तक्रारदार महिलेच्या डोक्यात दगड मारून तिला दुखापत केली, हात पिरगळून तिचा हात फ्रॅक्चर केला आणि तिच्या गळ्यातील आणि कानातील तसं सोरण्याचा ऐवज चोरून नेला अशी माहिती मिळाली। त्यानंतर सदरची घटना आम्ही वरिष्ठांना कळवली खातरजमा करून। मग वरिष्ठांनी आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम, माननीय अंचल दलाल मॅडम, त्याच्यानंतर ॲडिशनल SP साहेब अभिजित शिवतरे साहेब, त्यानंतर आमचा जो चार्ज आहे सध्या माणगाव विभागाचा, त्या सविता गर्जे मॅडम, श्रीवर्धन LDPO मॅडम, यांचे जे मार्गदर्शन मिळाले त्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास पथके तयार करून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्याचा तपास जोरानं सुरू केला। त्यात आपल्याला काही ठोस एव्हिडन्स मिळाले, CCTV फुटेज असतील, अन्य काही गोष्टी असतील। मग त्या गोपनीय बातमीदार आणि पोलीस मित्र यांच्या मदतीनं त्या जी अनोळखी महिला होती, जी आरोपी महिला, त्या अनुषंगानं बॉडी लँग्वेजच्या त्या CCTV फुटेजच्या अनुषंगानं 4-5 महिला आपण चौकशीकरता घेतल्या आणि चौकशीअंती ही जी काय दीपाली दिलीप टेंबे आहे, जी आरोपी महिला, हिनं आपल्याला गुन्ह्याची कबुली दिलेली होती तिला ताब्यात घेतल्यानंतर। आणि त्यानंतर आपण गुन्ह्यात जो चोरीला गेलेला माल होता तो देखील आज आपण 100% हस्तगत केलेला आहे। जे गुन्ह्यात वापरलेले तिनं जे दगड वगैरे होते ते दुखापत करण्यासाठी त्या वृद्ध तक्रारदार महिलेला, ते देखील जप्त केलेले आहेत। गुन्ह्याचा तपास चालू आहे सध्या। आणखीन जी अटक आरोपी आहे तिची दिनांक 7/1/2026 बुधवारपर्यंत माननीय न्यायालयानं पोलीस कस्टडी दिलेली आहे। हे अशा घटना वृद्ध जे नागरिक आहेत त्यांच्या बाबतीत एकांतात असल्यामुळे अशा घटना घडत आहेत। तर मी पोलीस दलाच्या वतीनं असं आवाहन करेन वृद्ध जे नागरिक आहेत त्यांना, महिला पुरुष, की असा किमती ऐवज, सोन्याचा ऐवज घालून शक्यतो एकांतात जाणार नाहीत याची खबरदारी घ्यायला हवी।